नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। भारतात संशोधन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे। आपल्या देशातील विविध संशोधन संस्थांनी अनेक अंतराळ मोहीम यशस्वी करून टाकल्यात। आता इस्रो लवकरच GSAT-N2 नावाचा एक नवीन कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे। हा उपग्रह देशभरातील ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि इन फ्लाइट कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यास मदत करेल। जगभरात विविध ठिकाणी संघर्षामुळे होणारी हानी दिसत असतानाही शस्त्र स्पर्धा कमी झाले नसल्याचं दिसून येत आहे। एकीकडे शांततेसाठी प्रयत्न केले जात असताना जगातील 9 अण्वस्त्रक्षम देशांनी आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला असल्याचं स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस या संस्थेने आपल्या अहवालात निदर्शनास आणून दिलंय। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करण्याचे काम सोपवलेली प्रभावी युद्ध मंत्रिमंडळ बरखास्त केल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी काल दिली आहे। युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सरकारमध्ये सामील झालेले विरोधी खासदार बेनी गॅन्ट्स सरकारमधून बाहेर पडल्यानंतर हे मंत्रिमंडळ विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 24 वर्षात पहिल्यांदाच आज उत्तर कोरियाला भेट देणार आहेत। उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग मध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग आणि पुतीन यांची भेट होईल आणि हे दोन्ही नेते चर्चा करतील। या दोन्ही देशांच्या भागीदारी करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे। चीन फिलिपाईन्स दरम्यान वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण चीन समुद्रावर आपला दावा सांगण्यासाठी झालेल्या संघर्षाला काल हिंसक वळण लागले। परदेशी जहाजांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नवीन नियम जारी केल्यानंतर चीन फिलिपाईन्सच्या नौदल जहाजांची चीनी समुद्रात धडक झाली आहे। पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी निर्बंध लादण्यात यावेत अशी मागणी भारतीय वंशाचे अमेरिकी संसद सदस्य रो खन्ना यांनी अमेरिकी सरकारकडे केली। पाकिस्तानला भविष्यात शस्त्रास्त्रे मिळवण्यात अडचणी येण्याच्या दृष्टीने अमेरिकी धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। पाकिस्तानात सरकारच्या विरोधात सोशल मीडियावरून होणारा अपप्रचार रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रांशी संबंध बिघडवणाऱ्यांवर आणि देशाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर राज्यविरोधी मोहीम चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असा इशारा कायदेशीर प्रकरणांचे प्रवक्ते अखिल मलिक यांनी दिलाय। अण्वस्त्रांच्या संख्येच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले तर चीनने देखील अण्वस्त्रांच्या साठ्यात मोठी वाढ केल्याचा स्वीडिश थिंक टँकने सादर केलेल्या अहवालात करण्यात आलाय। चीनच्या अण्वस्त्रांची संख्या जी गेल्या वर्षी जानेवारीत 410 होती ती यावर्षी जानेवारीत 500 इतकी झाली आहे। लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या उच्चस्तरीय US भारत संवादातील US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमची 7वी वार्षिक नेतृत्व शिखर परिषद आजपासून वॉशिंग्टन मध्ये सुरू झाली आहे। क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी संवादाच्या पुढाकारासाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्या नवी दिल्ली भेटीशी शिखर परिषद संबंधित आहे। भारतीय नौदल प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत स्पेनमध्ये अत्याधुनिक उपकरणांची चाचणी घेणार आहे। चाचणीनंतर भारतीय नौदल आपल्या ताफ्यात 6 आधुनिक पाणबुड्यांचा समावेश करणार असल्याचे स्पॅनिश जहाज बांधणी कंपनी नवांतियाने म्हटलंय। अरेबियातून एक चिंताजनक बातमी समोर येतेय। या ठिकाणी हजला गेलेल्या 14 भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। अतिउष्णतेमुळे हे मृत्यू झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व लोक जॉर्डनचे होते। भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBIने विविध बँकांवर मोठी कारवाई केली। त्यातच RBIने पूर्वांचल सहकारी बँकेचा परवानाच रद्द केलाय। नियमांचं पालन न केल्यामुळे RBIने ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये सोनाली बँक PLCला 96.40 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेलाय। सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेलाय। एअर इंडियाने स्वतःचे फ्लाइंग स्कूल स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केलाय। कंपनीचा उद्देश एअरलाईन म्हणजेच विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी देण्याचा आहे। फ्लाइंग स्कूल उपक्रम हा एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रशिक्षण सुविधा वाढवण्याच्या आणि कुशल वैमानिकांच्या विकासासाठी योगदान देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग असणार आहे।
एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांनी 17 जून रोजी अमेझॉनचे माजी सीईओ बेझोस यांना मागे सोडले. त्यांची संपत्ती 6.7 अब्ज डॉलरने वाढली. यासह त्यांची संपत्ती आता 210 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. एलन मस्क नंतर जेफ बेझोस दुसरे आणि बर्नार्ड अर्नॉल्ट हे तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनने काल पापुआ न्यू गिनियामध्ये संघाविरुद्ध इतिहास रचला. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या किवींना शेवट गोड करत त्यांनी PNGला 78 धावा गुंडाळल्या. मात्र यात मोलाचा वाटा उचलला तो लोकी फर्ग्युसनने. त्याने 4 षटकात एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. T20 क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केलाय.